नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांदा महाबँकला तज्ञांचा विरोध, कांदा धोरण समितीचे दर स्थिरीकरणाला प्राधान्य, संपूर्ण बातमी संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राइब करून दुसऱ्या बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। स्क्रीन शकता कांदा महाबँकेला तज्ञांचा विरोध, कांदा धोरण समितीचे दर स्थिरीकरणाला प्राधान्य, कांदा महाबँक योजनेद्वारे कांद्यावर विकीकरण प्रक्रिया करून शीतगृहात साठवण करण्याचा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी योजनेला कांदा धोरण समितीच्या पहिल्या बैठकीत कडाकून या ठिकाणी अडून विरोध करण्यात आला आहे। जगाच्या पाठीवर कुठेही अशी व्यवस्था नाही आहे। आर्थिक व्यवहारात नसलेल्या ही योजना सरकारनं रेटू नये, त्याऐवजी राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राचे विकसित केलेल्या साठवणूक व्यवस्थेला वापर करावा, अशी भूमिका तज्ञ आणि कांदा व्यापाऱ्यांनी मांडली आहे। एकंदरीतच राज्यातील कांदा धोरण आणि विविध उपाययोजना सुचवण्यासाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला या ठिकाणी बघितलं तर समिती पहिली बैठक नुकतीच पुण्यात पार पडली। बैठकीला समितीचे अध्यक्ष पाशा पटेल, पणन संचालक विकास रसाळ, कांदा निर्यातदार दानिश शहा, कृषी बाजार विश्लेषक तज्ञ दीपक चव्हाण, महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाचे सुहास काळे आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आणि कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडण्यासाठी मागील 15 वर्षातील कांदा उत्पादन आणि निर्यात धोरणातील बारकावे समितीच्या कामकाजात अभ्यासले जातील। कोणत्याही परिस्थितीत निर्यातीमध्ये खंड पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल। कांदा लागवडीची अचूक माहिती धोरणकर्त्याच्या हातामध्ये या ठिकाणी असली पाहिजे। साठवणी नुकसान होणारे कांद्याचे प्रमाण मोठे आहे। या कांदा वाचून उरलेले कांदा नियमितपणे निर्यात करणे या धोरणाचा मूळ गाभा असेल। समिती पुढील काळात नाशिक आणि सोलापूरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मेळावा घेईल, असे महाराष्ट्र राज्य कांदा धोरण समितीचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले। धन्यवाद।